नमस्कार, मी वीणा आणि आज मी निखालस या मीनाक्षी अळवणींच्या कविता संग्रहातली एक कविता वाचणार आहे. कवितेचं नाव आहे मुक्तीचा मार्ग. मी स्त्री असल्याने मला ही कविता जवळची वाटली, पण कविता आवडण्याचं मुख्य कारण कवितेच्या शेवटच्या ओळी, ज्या मला स्त्रीपेक्षाही जास्त माणूस म्हणून विचार करायला भाग पाडतात. तर कवित्रीच्या संवेदनशील मनाला लक्षात आलं आहे की पितृसत्ताक पद्धती स्त्रीसोबत पुरुषाचीही अवहेलना होत आहे, पण त्याबद्दल जास्त बोललं जात नाही किंवा कधी आवाज उठवला जात नाही, किंवा हेही कारण असेल की पुरुषाला स्वतःलाही ते कधी समजलेलं नाही. तर मग तुम्ही वाचक म्हणून स्त्री असाल किंवा पुरुष, दोघांनाही ही जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत जो कवितेचा शेवट कवयित्रीने केलेला आहे तो मनाला भिडतो आणि एक प्रश्न उपस्थित करून देऊन खोल विचार करायला भाग पाडतो. तर मला ही गोष्ट फार प्रामुख्याने जाणवली आहे आणि नंतर मला ती जेव्हा असा विचार करायला भाग पाडते आणि मग नंतर मी माझ्या मनामध्येच प्रश्न उपस्थित करते की मी स्त्री म्हणून पुरुषांसाठी काय करते, किंवा पितृसत्ताक पद्धतीमध्ये मी स्वतःला व्हिक्टीम समजते आहे, पण त्यासोबत पुरुषांचीही बाजू मी लक्षात घेते आहे का, ही जी जाणीव करून ती कविता देते आहे ते अप्रतिम आहे. मला वाटतं कुठलेही साहित्य जेव्हा वाचकावरती एक प्रकारचा ठसा सोडून जातं तेव्हा ते बऱ्याच बदलांसाठी कारणीभूत ठरतं आणि ते त्याचं मापदंड असतं. सो मला ही कविता त्या कारणामुळे खूप आवडली. स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांशी बरोबरी, पुरुषांशी स्पर्धा, असा पितृसत्तेतल्या सत्तारूढ पुरुषांनी लावलेला अर्थ सोयीस्करपणे वापरताना तू सुद्धा त्यांच्यातलाच एक होतोयस. स्वतःच्या विचारांनी डोकेफोड करण्यापेक्षा तुझ्या एखाद्या मैत्रिणीला नाहीतर बहिणीला विचारायचंस. तिला कधी कधी जाणवतं ती मुक्त नसल्याचं, कधी कधी जाणवतं ती बंधक असल्याचं, कधी कधी जाणवतं ती गुलाम असल्याचं. ती तुला तिच्या मुक्तीच्या अगदी छोट्या छोट्या वाटा रेखाटून दाखवेल. त्या सगळ्या वाटांच्या मुळापर्यंत जाता जाता हळूहळू तुला उलगडेल स्त्रीमुक्तीचा अर्थ. तू म्हणतोयस तेच मी म्हणतेय, त्यात एका फक्तची भर घालून. पुरुषांना जे जे करण्याचा अधिकार आहे फक्त ते ते करणं म्हणजे स्त्रीमुक्ती नाही. ही फक्त मुक्तीपर्यंत जाण्याची वाट आहे. ती मुक्तीच्या प्रवासाची सुरुवात आहे. माणूस म्हणून मला जे जे करणं शक्य आहे ते करण्याचं स्वातंत्र्य मला असणं, काय करायचं काय नाही याचा निर्णय घेता येणं, घेतलेल्या निर्णयाला अनुसरण्याची संधी उपलब्ध असणं, ते करताना आवश्यक ती सुरक्षितता मला मिळणं, ह्या सगळ्यात माझा सन्मान जपला जाणं. आणि एवढंच नाही रे भाऊ, मला मी मुक्त असल्याचा संपन्न अनुभव येणं. एवढं विशाल आकाश आहे स्त्रीमुक्तीचं. तुझी खिडकी किलकिली करून बघतोयस तू आणि अर्थ लावतोयस एका छोट्याशा तुकड्याचा. सताड उघड खिडकी म्हणजे जरा मोठा तुकडा दिसेल आणि नंतर बाहेर पडून जरा त्या विस्तीर्ण पसरलेल्या खुल्या आकाशाकडे बघ. तुला केवळ स्त्रीमुक्तीचा अर्थ नाही तर मुक्तीचा धागा सापडेल. पितृसत्तेतल्या तुझ्या गुलामीचा लागलाच शोध तर मान्य कर आणि निघ तू सुद्धा मुक्तीच्या मार्गानं, शांतपणे आणि संयमाने.